उद्या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे। येवला, नांदगाव, मालेगाव, दिंडोरी या मतदारसंघांकडे विशेष लक्ष सगळ्यांचे लागून आहे। मात्र उद्या मतदानासाठी कशा पद्धतीचं नियोजन करण्यात आलंय त्यावर टाकूया एक नजर। बुधवारी विधानसभेच्या 288 जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली। मतदानानंतर राजकीय पक्षांसह संपूर्ण राज्याचं लक्ष या निवडणुकीच्या निकालाकडे लागलंय। उद्या नाशिक शहरात 5 विधानसभा मतदारसंघांची मतमोजणी होणार आहे। या 5ही मतदारसंघांच्या मतमोजणी केंद्रांवर 2000पेक्षा अधिक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। यासोबतच स्ट्रायकिंग फोर्स, सीआरपीएफ, क्विक रिस्पॉन्सची देखील गस्त सुरू असणार आहे। यामध्ये नाशिक पश्चिम मतदारसंघाची मतमोजणी सिडकोतील छत्रपती संभाजी महाराज क्रीडा संकुलात होणार आहे। याच पार्श्वभूमीवर क्रीडा संकुल आवारात नाशिक पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला। या क्रीडा संकुलात प्रवेश करणाऱ्या प्रत्येकाची पोलिसांकडून कसून चौकशी केली जाते। क्रीडा संकुलाच्या चारही बाजूने पोलिसांचे वेगवेगळे पथक बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले। आपण बघू शकतो व्हिज्युअल्स मध्ये। नाशिक जिल्ह्यात 15 मतदारसंघ आहेत। यामध्ये प्रत्येक मतदारसंघाची वेगवेगळी मतमोजणी केली जाणार आहे। त्यासाठी 14 टेबल आणि 80 कर्मचाऱ्यांची नेमणूक देखील करण्यात आली। साधारणतः दुपारी 12 वाजेपर्यंत 15ही मतदारसंघांचे निकाल समोर येण्याची शक्यता आहे। विशेषतः मंत्री छगन भुजबळ, मंत्री दादा भुसे, आमदार नरहरी झिरवाळ, आमदार सुहास कांदे आणि माजी खासदार समीर भुजबळ या लढतीकडे संपूर्ण नाशिक जिल्ह्याचं लक्ष लागून आहे। तर देवळाली, निफाड, नाशिक पूर्व या मतदारसंघाचा निकाल लवकर जाहीर होईल अशी शक्यता वर्तवली जाते। तर नाशिक पश्चिम मतदारसंघाचा निकाल सर्वात उशिरा येणार असल्याची माहिती देखील समोर येते। त्यामुळे नाशिक पश्चिम मतदारसंघातून आमदारकीची माळ कोणाच्या गळ्यात पडणार हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। न्यूज महाराष्ट्रासाठी वैभव गुगेसह नितीन चव्हाण।